सगळ्यात प्रथम तर जे पारनेर तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष मी भाषणामध्ये तडपशाही आणि गुंडागर्दीच्या बाबतीत बोलतो ते काल तुम्हाला परत एकदा पाहायला मिळतं। तालुकाध्यक्ष काय पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठंही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही गाडी ते डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते। पण नेहमी हा कायदा पारनेर तालुक्यासाठी अहिल्यानगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे। तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार, मीच कलेक्टर, मीच SP, मीच BDO, मीच CO या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झालेत ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं आणि म्हणून तुम्ही पहा आज मतदान घडतंय। एवढी मोठी घटना घडून देखील पारनेरचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हे पारनेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की या गुंडागर्दी आणि दडपशाहीला आता आम्ही वैतागलेलो आहोत। आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत।